नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आपण आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो होळी पौर्णिमेनिमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहोत। तर बॅनर कशा प्रकारे सविस्तररित्या तयार करायचा आपण सांगणार आहे व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर झेडआर्चरचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजर सारखा असतो, त्यामुळे तुम्हाला ते यूज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन प्लस हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता। तर इथे तुम्हाला होळी पौर्णिमा 1 नावाची एक झिप फाईल दिसेल। त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे जर असा ऑप्शन आला तर इथे रिप्लेसवरती क्लिक करायचं। शक्यतोवर असा ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये येणार नाही। ओके, तर त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता होळी पौर्णिमा नावाचा एक फोल्डर तयार झालेला आहे, होळी पौर्णिमा 1। तर अशा प्रकारे त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी आपल्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। ओके, तर आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आणि .plp ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या इथे पण फाईल मॅनेजर सारखं इंटरफेस येईल। यामध्ये आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर आपल्या PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता अशा प्रकारे इथे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे। तर आता महत्त्वाचं म्हणजे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून डायमेन्शनलवरती अल्ट्रावरती ठेवून तुम्ही सेव्ह करू शकता। किंवा यामध्ये तुम्हाला शुभेच्छुकच्या जागी तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करून पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव इथे मराठी कीबोर्डमधून टाईप करून टाकू शकता। टाकल्यानंतर तुम्हाला इथे जर फोटो ॲड करायचा असेल तर इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणता पण एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो सिलेक्ट करायचा। फोटो सिलेक्ट केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर, आणि अशा प्रकारे तुम्ही इथे फोटो लावू शकता। जर तुम्हाला शुभेच्छुकचं नाव जरा जास्तच साईडला वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पोझिशनवरती क्लिक करून त्याला सेंटरवरती आणू शकता। ओके, तर आता या PLP फाईलमध्ये आपण 2 व्हर्जन दिलेले आहेत। तर ते आता कशा प्रकारे यूज करायचे तुम्हाला सांगतो। हे सर्वात इथे होळी पौर्णिमा नावाची लेअर हे हाईड करायची, त्यानंतर खाली यायचं आहे आणि इथे जे निमित्त शुभेच्छा असं लिहिलेलं आहे त्याच्या खालची लेअर ह्या डायलॉगला अनहाईड करायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे आणि या स्क्वेअरला पण हाईडच राहू द्यायचं आहे। इथे होळी पौर्णिमेला अनहाईड करायचं आहे आणि अशा प्रकारे निमित्त मंगलमय शुभेच्छाला हाईड करायचं आणि वरच्या शुभेच्छाला हाईड करून टाकायचं। इथे या लेअरला पण हाईड केलं चालते, तुम्ही ही वाली लेअर अनहाईड करायची आणि हा स्क्वेअर अनहाईड करायचा। ओके, तर अशा प्रकारे 2 थीममध्ये तुमचं बॅनर तयार होईल। तर याला पण सेव्ह करण्यासाठी तीच प्रोसेस आहे। 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो। या टॉपिकवरती होळी पौर्णिमेच्या टॉपिकवरती आपला आणखीन एक व्हिडिओ येणार आहे पार्ट 2 मध्ये। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचे पण मी तुम्हाला एक प्रिव्ह्यू दाखवून देतो कशा प्रकारचा बॅनर आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। तर हे बॅनरचा पण व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।